तुम्ही आम्ही ना हमाल म्हणून जन्माला नाही आलो, जगण्यासाठी काम करतो. आनंद आपला मुख्य उद्देश आहे. कम्प्युटर आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे, त्याला आनंदाचं ज्ञान नाही आहे. काय शब्द आहे माझा? आनंदाचं ज्ञान. आणि ज्या श्रीमंत आणि बुद्धिमान लोकांना आनंदाचं ज्ञान नाहीये ते कोण आहेत? जो दारू पिलेला आहे ना माणूस, तो जर एकदा माळकरी झाला ना मग माळ नाही काढत. ज्यांच्याकडे जन्मजात माळ आहे ना त्यांचा भरोसा नाही. तुम्ही सगळे पुराण वाचून पहा. लंकेमध्ये भांडणं कधी ऐकले का तुम्ही? जिथं दारू आहेत, सगळे आहेत, जगाला लुटून आणणारा रावण, लंकेत भांडणं नाहीये कधी. अयोध्या बिना भांडणाची नाहीये. म्हणून माळकऱ्यात भांडणं आहेत मानावरून, सद्गुणात भांडणं आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी भांडणं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि रावणाच्या घरात भांडणं नाही आहेत. तुम्ही पूर्ण रावणाचा अभ्यास करू. बोलतात ते, कुंभकर्ण बोलतो, अरे जरा करायला नव्हतं पाहिजे. रावण म्हणतो केलं, ठीक आहे आता मी बघतो. तुम्हाला कधी असं ऐकायला मिळालं का की मदिरालयमध्ये भांडणं झाले? दारूचं ठिकाण आहे, अरे ते सख्खे भाऊ भेटल्याप्रमाणे एकमेकाला दुःख सांगतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती? बाहेर जेव्हा येतात तेव्हा आम्ही पाहतो. आज पृथ्वीची जी लोकसंख्या आहे ना ती 800 कोटी. ऐकले असेल तुम्ही. आणि 23 एप्रिलमध्ये भारताने कशात जरी नंबर नाही काढला पहिला, तर एप्रिलमध्ये लोकसंख्येमध्ये आपला पहिला नंबर येतोय. अरे हे काही टाळ्या वाजवायसारखं आहे का? मी तुम्हाला चेक करत होतो कुठं टाळ्या वाजवत आहे. 800 कोटी लोक आहेत. झालेले सोडून द्या, येणारे सोडून द्या. पण 800 कोटी लोकांच्या मनामध्ये मला एकट्याला आनंद मिळावा म्हणून भावना आहे. स्त्री असेल, पुरुष असेल, स्त्रीला वाटतं की नवरा मुठीत असावा आणि पुरुषाला असं वाटतं की बायको मनासारखी असावी. त्या दोघंही कल्पनाच आहेत. याच्यातलं सत्य काही नाही. वाटतं मनाला, कारण की भगवंतानी मनाला व्यवस्थित ऐका बरं का, मनाला कल्पनामय बनवलंय. म्हणून जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती प्राणी कल्पना करतोच. वाघ असू द्या, शिकार कशी करायची याच्या अगोदर तो कल्पना करतो, तो मनात ठरवतो आणि मग आक्रमण करतो. तो वाघ आहे म्हणून आक्रमण करतो असं नाही. तो प्राणी आहे आणि मनुष्य सुद्धा प्राणी आहे. लक्षात आलं का तुम्हाला? मनुष्य सुद्धा. म्हणून चांगले गुण शिकवावे लागतात मनुष्याला. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही, नीट ऐका बरं का, मस्त आहे एकदम. कोणत्याही माणसामध्ये नैसर्गिक चांगले गुण नाही. सगळ्या माणसाचा, 800 कोटी माणसाचा भांडायचा स्वभाव आहे. पटत नसेल ना अजून? 800 कोटी लोकांचा भांडायचा स्वभाव आहे. निमित्त कोणतंही असू द्या, धर्माचं निमित्त असेल, जातीचं निमित्त असेल. महाभारतामध्ये कोणता धर्म होता? त्यावेळेस तर इतकं मोठे भांडणं झाले. 80 वर्षाच्या पुढचे 15-20 माणसं जिवंत राहिले पूर्ण भारतामध्ये. एवढं मोठं भांडण झालं आणि सगळे ज्ञानी होते. आत्ताच्या भाषेत सगळे शिकलेले होते. कोणी भांडणं केले? गरिबांनी थोडीच भांडणं केले, शेतकऱ्यांनी थोडीच भांडणं केले. म्हणून भांडणं करणं एक निमित्त आहे, पण भांडण हा स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला असं वाटेल महाराज माणसामध्ये संत पण येतात, संत पण भांडणं करत असतील. संतासारखं तर कोणीच भांडत नाही महाराज. तुम्ही जर गाथा वाचला ना त्याच्या सेपरेट भांडणाचे अभंग आहेत. फक्त ते माणसाबरोबर भांडत नाहीत. माझ्या अगोदर तुमचं पाठ आहेत. माणसाबरोबर भांडत नाही, देवाबरोबर भांडतात. हे पक्क लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. काही भांडणामध्ये प्रेम असतं असं म्हणतात लोक. मराठी कळते? काही भांडणामध्ये
प्रेम असतं असं म्हणतात, काही प्रेमाचे भांडणं असतात. तर ज्याच्या त्याच्या कल्पनेचा विषय की भांडणामध्ये काय आहेत, पण भांडल्याशिवाय करमत नाही. मग प्रेमाचं भांडण असेल, जसं काम नैसर्गिक आहे तसं क्रोध पण नैसर्गिक आहे. कितीही महाराज लोकांनी सांगितलं ना तुम्हाला की काम क्रोध आवरा, ते महाराजालाच आवरता येत नाही, तुम्हाला काय आवरायचं? कोणताही महाराज बघा, हा महाराज गरम आहे, तो थंड आहे, तो शांती ब्रह्म आहे, तो आमका आहे, तो क्रोधित आहे. आणि ऋषीमुनीमध्ये सुद्धा आहेत, दुर्वासा आहेत, वशिष्ठ आहेत, भांडणच करणारे आहेत. त्यांचे काही भांडण झाले नव्हते असं वाटतंय काय? काही काही भांडणामध्ये ऋषींची मुलं पण मारले गेले महाराज. हे वास्तव सत्य आहे. आणि मग हा जो स्वभाव आहे भांडणाचा, या भांडणाच्या स्वभावामुळं माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतं. हे त्याचं मूळ कारण आहे, दुःखाचं मूळ कारण आहे. कोणताही व्यक्ती असू द्या, तो जेव्हा हक्क मागतो, काही मागणी मागतो, ते भांडून मागत असेल, प्रेमाने मागत असेल, तर दुःख सुरू होतं. ती दुःखाची सुरुवात आहे त्याची. अपेक्षा ठेवू नका, अजिबात दुःख होत नाही. अजिबात अपेक्षा ठेवू नका. आमच्याबरोबर एक मुलगा होता, लंडनहून आलेला होता. त्याची प्रॉपर्टी मी लंडनमध्ये पाहिली होती. पण जेव्हा तो इथे आला ना, तर माऊलीच्या वारीमध्ये एकदम साधा ड्रेस जसं तुम्ही घातलेला आहे, पायजमा शर्ट आणि टोपी. आता मी त्याला ओळखत होतो, त्याला मी त्या ड्रेसवर बघितलं. मी म्हटलं, अरे तू एवढा मोठा माणूस आहेस लंडनमध्ये, तू अशा ड्रेसमध्ये? म्हणजे मी माऊलीवर श्रद्धा ठेवून दरवर्षी पायी पायी येतो, पण लोकांनी ओळखू नये म्हणून मी ह्या ड्रेसमध्ये येतो. आता तो माणूस कितीतरी लोकांच्या जवळून गेला असेल, कोणीतरी त्याला धक्का दिला असेल, कोणी त्याला नाव गाव विचारलं असेल. त्याला विचारतो मी, तुला जर सांगितलं तर काय सांगतो? काय नाही, मी पुण्यात नोकरी करतो म्हणून सांगतो. चेहरा खूप गरीब, वास्तविक श्रीमंत. कळतं का नाही मराठी? ज्याचा आतून आनंद आहे ना, तो लपवतो. ज्याचं दुःख आहे आतून, भांडणातून बाहेर करतो. विठ्ठला विठ्ठला. भांडण माध्यम आहे, दुःख प्रगटी करण्याचं ते साधन आहे. काहीतरी दुःख आहे, काहीतरी क्रोध आहे. पुन्हा सांगतो, अपूर्णता आहे जीवनामध्ये. सगळं मिळतं, नवरा मनासारखा मिळतो, मुलगा चांगला असतो, घर चांगलं असतं, पुन्हा एखादी गोष्ट कमी असते, सासू खराब आहे, त्याच्यावरून भांडणं सुरू. पण 4 गोष्टी चांगल्या मिळाल्या, त्याचा आनंद घ्या ना. एखादी गोष्ट खराब निघाली तर काय फरक पडतो त्याला? भगवान बाबा जेव्हा होते गडावर, त्यांचा फार प्रसिद्ध शब्द आहे. काही लोक बाबांना शिवाय देत होते त्या काळामध्ये, बरेचसे त्रास देत होते. तर जवळच्या लोकांनी सांगितलं, बाबा तुम्हाला बरेच लोक त्रास देतात. बाबा म्हणले, असं आहे, 10% लोक देवाचे सुद्धा नसतात. काय शब्द आहे? 10% लोक देवाचे सुद्धा नसतात. आपण कशाला अपेक्षा करायची की 100% आपल्याला मतं पाहिजे म्हणून? 52% सरकार येतं आणि आपण अपेक्षा करतो. किती मूर्ख माणसं आहेत बरं, याला काही लिमिट आहे का? अभ्यास करून पहा काय बोलतो, प्रगटीकरण म्हणतो. म्हणून जेव्हा संत भांडण करतात ना, तेव्हा आनंद अभिव्यक्त होतो. आपली अपूर्णता आपल्या भांडणातून प्रगट होते. हा दोघांचा फरक आहे. काय कारण असेल बरं याच्यामध्ये? मुख्य कारण काय असेल? याचं कारण आहे, माणसं माणसाजवळ जातात म्हणून भांडणं होतात. कीर्तन कठीण आहे, पण ऐका. माणसं माणसाजवळ जातात म्हणून दुखी होतात. माणसं जर देवाजवळ गेली मग दुखी होणार नाही. पहिल्या चरणात सांगतात,
मोठा अभंग आहे तुकोबारायांचा, छोटा आहे पण गोडा अभंग आहे. ठाकलोसे द्वारे, देवाचे द्वारे जे तुम्ही हरिपाठ करता ना, हे चरण एकच आहेत. एकात आदेश आहे, एकात पूर्तता आहे. देवाचे द्वारी उभा असा आदेश आहे, आणि तुकोबाराचा हा अभंग तो आदेश मी पूर्ण केला. ठाकलोसे कोणाच्या द्वारी? देवाच्या द्वारे. बाकीचं तुम्ही समजून घ्या असं तुकोबारायांना वाटतं. तुकोबाराय खूप मन लावून कीर्तन आहे का बरं का. तुकोबाराय देवाच्या दारात उभे राहिले म्हणून गाथा निर्माण झाला. आणि तुम्ही आम्ही ज्ञानी लोक गुगलच्या दारात उभं राहतो. जे वासनेनं भरलेली लोक आहेत त्यांच्या दारात उभं राहतो. मी जास्त बोलत नाही तुम्हाला, पुन्हा भांडणं नको व्हायला. तुम्ही मनातल्या मनात ठरवा तुम्ही कुणाच्या दारात उभं राहता. ज्याला आपण आवडत नाही, पुन्हा शब्द आहे का, ज्याला आपण आवडत नाही त्याला सुद्धा आपण म्हणतो की तू मला का आवडत नाहीस, मी तुझ्याकडून अपेक्षा करतो, मी तुझ्यावर प्रेम केलंय. नाही आवडत त्याला. किती साधा प्रश्न आहे. जबरदस्ती प्रेम केलं पाहिजे का? तो व्यवहार झाला, त्याला नवरा बायको म्हणतात. इच्छा असो अथवा नसो, कुळासाठी, घराण्यासाठी, स्वतःसाठी नांदलं पाहिजे असं म्हणतात. पुरुषाला विचारा, काय आता दुसरी आणण्यापेक्षा पुरुष मिळत नाहीत, कसं तरी शास्त्रीची भागून घ्यायचे. आणि हे दुःख आम्हाला सांगतात पुन्हा. माझं भीक, प्रेमाची भीक कोणाकडे मागायची याचा दरवाजा नीट पाहिजेत. काम क्रोधाने भरलेले, अज्ञानाने भरलेले, हे इतका मोठा विषय आहे ना. या शब्दामुळे आपल्याला दिशा मिळते ना. हा शब्द जर नाही कळाला ना, भारत बर्बाद होतो. जाणीवपूर्वक शब्द वापरतो. भारत एवढ्या शब्द, कुणाच्या दारात उभं राहायचंय हे कळत नाही म्हणून भारत बर्बाद झालाय. किती संत आहेत या जगामध्ये ज्यांना आत्मज्ञान मिळालंय. किती तत्वज्ञानी लोक आहेत की ज्यांचं तत्वज्ञान मुरलेलं आहे. तुम्ही हरिपाठ रोज म्हणता, काय शब्द आहे बघा, ठाईचं मुराला अनुभवे, मुराला शब्द आहे. ज्ञानी लोकांकडे जाऊ नका, ते लोणचं आहे ना जास्त आंबट लागतं, मुरलेलं टेस्ट देतं. या जगात ज्ञानी भरपूर आहेत, मुरलेले नाहीत. आणि मुरलेले नसल्यामुळे त्याच्या दारात आपण जातो. मग 2 टप्पे करतो बरं का. वारकरी संप्रदायात सगळे शेतकरी, सगळे शेतकरी, क्वचित 2-4% शेतकऱ्याची मुलं जी IIT मध्ये गेले असतील, शिकले असतील, ज्यांना लहानपणीपासून संस्कार असतील, ते वारकऱ्यामध्ये येतात, पण शक्यतो येत नाहीत. आणि श्रीमंत लोक दारात जात नाही असं जात नाहीत, अंधश्रद्धेच्या दारात जातात. बघा तुम्ही, सगळे नेते लोक, सगळे मंत्री लोक, सगळे श्रीमंत लोक, त्यांच्या घरात एकेका साधूचा फोटो आहे. ज्याने कधीही ज्ञान सांगितलं नाही अशा साधूचा फोटो आहे. नाही कळालं? एकही ग्रंथ नाही त्यांचा, एकही पुस्तक नाही, एकही सिद्धांत नाहीत. त्यांचे हे शिष्य, कुणी मौनी, कुणाचे नख वाढलेले, कुणाचे केस वाढलेले. त्या एक दिवशी मला एकाने फोटो पाठवला, ती जटा किती असाव्यात केस सगळ्यात, आणि ते दिले वर्ल्ड विक्रम, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये केसाची लांबी किती. नाही कळलं? याला साधू म्हणायचं. लांब केस वाढवतो त्याचे साधू, त्याचे लोक शिष्य. ठाकलोसे काय वारकरी संप्रदायाचे एक वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो. कोकणावर सगळ्यात जास्त माझा विश्वास आहे बरं का. तुम्ही जिथं आहात ना, सगळ्यात जास्त विश्वास आहे कोकणावर. तुम्हाला अजून कारण नाही माहिती, स्तुती केल्यामुळे टाळ्या वाजवल्या. शिवाजी महाराजांचे सगळ्यात जास्त किल्ले कुठे आहेत? बोला ना. स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी प्राण अर्पण कोणी केलंय? अभ्यास करून बघा तुम्ही. हिंदुत्वासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त विश्वास कोकण आणि मावळ
अख्खा महाराष्ट्र शिवाजी महाराज की जय म्हणत असेल, पण शिवाजी महाराजांचा विश्वास कोणावर होता? बोला ना. कोकणी लोक एकतर विश्वास ठेवत नाहीत, ठेवला तर मग मात्र विश्वास भंग होत. तुम्ही भाग्यवान आहेत की माऊलीवर विश्वास ठेवून इथं आलात. मला बरेच लोक म्हणतात, जरा चिडवतात, आमचे पोरं शास्त्रीची 5 स्टार आहेत. काय म्हणतात? मला फार बरं वाटतं. भिकारी तर म्हणत नाहीत ना, 5 स्टार आहेत. पण मला पण वाटायचं एखादा सप्ताह देखील 5 स्टार असावा. तो आज मी पाहिला. कसा सप्ताह असला पाहिजे, शिस्त कधी असली पाहिजेत, कसे लोक शांत बसले पाहिजेत. नाही कीर्तन आवडलं तरी तुम्ही शांत बसता, तुम्ही संत आहात. ज्यांचे आपण दास आहोत, ज्यांना आपण मानतो ना, त्यांनी शिकवलंय आपल्याला. गाथ्यातून तुकोबाराय आपल्याशी बोलतात, हरिपाठातून माऊली आपल्याशी बोलतात. ते शब्द पवित्र आहेत, हरिपाठाचे माऊलीच्या मुखातून आलेले आहेत. ज्ञानेश्वरी माऊलीच्या मुखातून आलेली, जन्म घेतलेली माऊलीची मुलगी आहे. ती कन्या आहे ज्ञानेश्वरी माऊलीची. पवित्र घराण्यात, पवित्र कुळात ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. आपण भाग्यवान आहोत, त्यांच्या दारात आपण उभे आहेत. माऊली आणि ज्ञानोबाराय लक्षात ठेवा. आणि तुमचं नावही संत माऊली, ज्ञानेश्वर माऊली मंडळ तुमचंही आहे. म्हणजे योगा म्हणून हा म्हणलो तुम्हाला. ज्यावेळेस पहिल्यांदा आले म्हणे आमचा 12वा सप्ताह आहे, ज्ञानेश्वरी करा. मी खरं म्हणजे खूप मोठं मंदिर बांधतोय, हे वर्गणीसाठी भूमिका नाही बरं का, काहीतरी गैरसमज व्हायचा. भगवान बाबांचे एवढे मोठे शिष्य आहेत, ते मला दुसरीकडे एक पैसा घेऊ देत नाहीत आणि मागू देत नाहीत. मी माझं भाग्य समजतो डोंगरामध्ये. ते मोठं मंदिर आहेत आणि इतकं चांगलं मंदिर बांधतोय. वेळ मी त्याला दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासाठी, म्हणून कीर्तनं वगैरे कुठं करत नाही किंवा जात नाही. आणि म्हणून असं ठरवलेलं आहे की कमीत कमी कीर्तनं करावेत. कारण की आपण चांगल्या युगामध्ये एक कीर्तन केलं की महाराष्ट्र ऐकतो. अख्ख्या महाराष्ट्रात फिरत बसण्याची गरज नाही. म्हणून ही चांगली बाब आहे. आणि तुमच्याकडे येऊन मला पण खरंच समाधान वाटलं. तुम्ही शांत, चांगले आहात. तरुण पोरं कीर्तनाला उभे राहिलेत. खरं म्हणजे टी व्हीवाल्याने दाखवायला पाहिजेत कोणत्या क्वालिटीची पोरं उभे आहेत. नाही तर आम्ही बघतो असे टाळकरी भेटतात, कोणत्याही टाळकऱ्याचा टाळ एकामेकाला भेटत नाही, तालातच नसतात. आणि जे तालातून गेलेले ते टाळकरी असतात. परमार्थ रंग आहे. आणि जेवढे संत आहेत ना तेवढे तरुण आहेत. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्ष आहेत, ज्ञानोबाराय 22 वर्ष आहेत. तुम्ही सगळे संत बघा, तुम्ही तरुण आहेत आणि आनंदी आहे. तरुण आहे. आणि पुढचा टप्पा आहे का, मी याच्यात आतापर्यंत कुठेही ज्ञानाचा उल्लेख केलेला नाही. जेवढे धनिक लोक आहेत, जेवढे ज्ञानी लोक आहेत, ते दुखी आहे म्हणून परमार्थ करायचे आहेत, त्यांच्या मागे म्हणून जायचं नाही आपल्याला. श्रीमंत लोक आहेत आणि पृथ्वीवर आहे ना ठरलेल्या गोष्टीत बरं का, चांगले कपडे, चांगलं जेवण, याच्या अतिरिक्त काहीच नाही. मी म्हणून तुम्हाला म्हटलं शब्द प्राणी. प्राणी म्हटल्यावर 2च गोष्टी असतात, चांगलं जेवण पाहिजे, झोप पाहिजे आणि संतती परंपरा पाहिजे. दुसरं काहीच नाही. जगातला कोणताही श्रीमंत घ्या, काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या दरवाजामध्ये उभे आहेत तो पांडुरंग परमात्मा आहेत. ठाकलो शब्द अतिशय महत्वाचा आहे बरं का, पोचलो या अर्थामध्ये. हे सगळे कीर्तनकार दिसतात म्हणून बोलतोय तुम्हाला. हे देवाच्या दारात जात नाहीत, देवळाच्या दारात जातात. फरक लक्षात आला का? तुम्ही आम्ही पंढरपूरला देवळाच्या दारात जातो, इथे देवाच्या दारात सांगितलेले आहेत, ज्ञानाच्या दारात सांगितलेत, भगवंताच्या द्वारात सांगितलेत. आणि तिथं जाऊन थांबा, ठाकलोसे. गडबड करू नका. काय कधी कधी थोडंसं ज्ञान झालं ना, एवढे उथळ पुथळ करतात लोक, काही प्रमाणाच्या बाहेर. आणि काही परमार्थातले लोक आपणहून स्वतःला संत मानतात. आपणहून कोणी मानत नाही संत, त्यांना भक्त स्वतःलाच मानतात. आणि सगळ्यात वाईट काय परमार्थामध्ये, माझा शब्द नीट ऐका, जो जेवलेला आहे ना तो निंदा नाही करत कोणाची.
भरलेल्या पोटाचा जो साधू आहे ना, इतर संप्रदायाचं, इतर धर्माचं खंडन करत नाहीत. अतृप्त माणसं खंडन करतात. गरीबाच्या शेजारी जर एखाद्याने घर बांधलं ना, मग त्रास होतो. त्याच्या शेजारच्याला पोट दुखतं आणि ते पोट कुठल्याही औषधाने थांबत, जळती की म्हणतो आपण, सतत कशामुळे दुखतं काही नाही. कोणत्याही डॉक्टरकडे द्वेषाला औषध नाही. एकतर मूर्ख हात याचं दुःख आणि दुसऱ्याचं सुख पाहून जळतात, हे डबल दुःख. मग स्वतःसाठी प्रयत्न केला नाही आणि चांगल्याच्या दारात तुम्ही गेला नाहीत. विठाला विठाला. म्हणून तुकोबारायांचा एक चमत्कार आहे हा. 400 वर्षापूर्वी कुठलंही शिक्षणाचं साधन नसताना, ग्रंथालय नसताना, आधुनिकता नसताना जे अभंग जन्माला आले, त्याचं कारण तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या विठ्ठलाच्या दारात उभे राहिले, प्राप्त झाले. ठाकलोसे फार महत्त्वाचा शब्द आहे. मला दुसरा विषय सांगायचा आहे म्हणून याच्यावर जास्त थांबत नाही मी, पण एक लक्षात ठेवा, दारात उभं राहत असताना, दारात म्हणजे उंबरा धरू नका बरं का, नाही तर तिथंच जाऊन बसाल. कोणत्याही माणसाशी संपर्क करत असताना संपर्काला द्वार म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्याच्याशी संपर्क केलेला आहे तो संपर्क तुम्हाला लहानाने मोठा करतो. गायकाच्या घरी जन्माला या, स्वरज्ञानाची गरज पडत नाही. श्रीमंताच्या घरात जन्माला या, व्यापार ज्ञान आपोआप तुम्हाला प्राप्त होतं. कीर्तनकाराच्या घरी जन्माला या, नक्की नाही की कीर्तनकार व्हाल म्हणून, काही सद्गुण आहे नाही. दुर्गुणाचं संक्रमण होतं, सद्गुणाचं संक्रमण होत नाही. म्हणून तुकोबारायांच्या मुलांनी अभंग लिहिले नाहीत. कळतंय तुम्हाला? ज्ञानाच्या पोराला ज्ञानी होताच येत नाही. याचं कारण आहे आपुली आपण करा, भौतिक पदार्थ संक्रमित होतात. जमीन नावानी होते, घर नावानी होतं, वाटणी मिळते. मला कधी कधी इतकं वाईट वाटतं ना पोरांच्या बाबतीमध्ये. 2 भाऊ वाटणीसाठी भांडण करतात, बरोबर आहे? बोलत चला, झोप नाही आले ना. 2 मुलं बापांनी कमवलेल्या प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात. मराठीला या अवघड आहे बरं का. मी त्यांना पुरुषच मानत नाही महाराज. त्याच्या बापाने शून्यातून जग उभा केलंय आणि ही शून्य झालेली मुलं बापाच्या वाटणीसाठी भांडणं करतात. पुरुषत्वाचा अपमान आहे. पैसा मिळतो, बुद्धी नाही मिळत, अक्कल नाही मिळत, ज्ञान नाही मिळत तुम्हाला. अरे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलायत, पुरुष म्हणून जन्माला आलेला आहेत. काळावर मात करा, ही तुमची योग्यता आहे. सगळे संत बघा 400 वर्ष झाले रोज आक्रमण आहे वारकरी संप्रदायावर, रोज आक्रमण आहेत. फरक नाही पडत माऊली तुकोबारायावर. किती आले किती गेले, 400 वर्ष झाले ना. एका शिकलेल्या माणसाने मला तुकोबारायांच्या विषयी प्रश्न केला. शास्त्रीचे खरं मनापासून सांगा बरं तुम्ही, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले का? मला विचारतात. आणि नास्तिक लोकांशी थोडं गोड बोललं ना, त्याला वाटतं मी मित्रच झालो त्यांचा. गोड बोलणं सुद्धा समस्या आहे आता. म्हटलं खरं सांग बरं, तुला काय वाटतं? नाही म्हणे, शरीर कधीही वैकुंठाला जाऊ शकत नाही. कोणी सांगितलं शरीर वैकुंठाला गेलंय? आपण काय म्हणतो माहिती का, तुकोबाराय वैकुंठाला गेलेत, शरीर वैकुंठाला. तुम्हाला सुद्धा माहित नाही. तुमच्या घरात शरीर पडलेले मेलेल्या माणसाचं, आणि तुम्ही काय म्हणतायत, आमका माणूस गेला. शरीर आहे का? बोला ना. शरीर आहे ना आपण, मग गेला कोण? नाव नाही घेत, नाही तर पुन्हा टेन्शन यायचं. आमका माणूस गेला. अरे गेला ते शरीर आहे ना खाली, गेला म्हणजे काय? मग शरीर इथलं आहे, इथेच आहे ते. पण त्या शरीराला दिव्य करण्याची क्षमता देवामध्ये आहे. मागे पण एकदा सांगितलं, आताही सांगतो तुम्हाला. संत आहेत ना, संत आपल्या अंतकरणातला DNA बदलतात. आज विज्ञान मान्य नाही करत, काही दिवसांनी बऱ्याचशा गोष्टी मान्य करत नव्हतं, आता मान्य करतंय. काही दिवसांनी अजून मान्य करतील. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. हरे
एक विषय सांगतो, सगळे शहरातले माणसं आहेत, एक विषय सांगतो तुम्हाला. मनुष्य, तुमचा मुलगा शाळेमध्ये गेला, पहिला नंबर आला त्याचा, तुम्ही काय म्हणता? त्याला बुद्धिमान आहे, बरोबर आहे. UPSCत पहिला नंबर आला, बुद्धिमान आहे, हुशार आहे, ज्ञानी आहे. तुम्हाला कल्पना नाही आहे जगाची, या अभंगाची भूमिका कशी ती सांगतोय तुम्हाला. तुम्हाला अजून कल्पना नाही. कम्प्युटर निघालेले आहे आता, मोबाईल निघालेले आहेत. जे नंबर तुमच्या लक्षात राहत नाही ते लक्षात त्याच्यामध्ये राहतात. कोण बुद्धिमान आहे? नंबर तुमच्या लक्षात राहत नाही. आणि ते आता तर नवीन स्मार्टफोनमध्ये नुसतं असं दाबले की डायरेक्ट फोन जातो. कोण बुद्धिमान आहे, तुम्ही का ते? कशावर अभिमान करता तुम्ही लोक? हे शिकलेले लोक आहेत नाही, यांच्यापेक्षा कम्प्युटर बुद्धिमान आहे. अजून पुढं पुढं निघत चाललेलेच कम्प्युटर बुद्धिमान आहे. त्याच्यापेक्षा अजून पुढं सांगतो, काही दिवसांनी अशा चिप निघालेल्या आहेत, सगळं ज्ञान एकत्र जमा झालेलं आहे. अजून पुढं सांगतो तुम्हाला, क्लोन नावाची एक सिस्टम आहे, बऱ्याच देशांनी विकसित केली, लोकांना माहिती. पण क्लोन शब्दाचा अर्थ काय? माझ्यातले थोडे DNA घेतले, नवीन त्याला जन्म घातला. जितकं मला ज्ञान आहे तितकं त्या क्लोनमध्ये ज्ञान आहे. काय विशेषता आहे तुमची? कशाकरता परमार्थ करायचा? एवढं विज्ञान पुढे गेलंय. ही अभंगाची विशेषता आहे बरं का. मनुष्य बुद्धिमान आहेत, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, आनंदी नाही आहे. तुम्ही आम्ही ना हमाल म्हणून जन्माला नाही आलो, जगण्यासाठी काम करतो. आनंद आपला मुख्य उद्देश आहे. कम्प्युटर आपल्यापेक्षा बुद्धिमान आहे, त्याला आनंदाचं ज्ञान नाही आहे. काय शब्द आहे माझा? आनंदाचं ज्ञान. आणि ज्या श्रीमंत आणि बुद्धिमान लोकांना आनंदाचं ज्ञान नाहीये ते कोण आहेत? कम्प्युटर. सृष्टी चालवायची ना आपल्याला, एवढा मोठा व्यापार चालवायचा आहे, 2-4 बुद्धिमान जन्माला घातले पाहिजेत. त्यांना आनंद नकोय, त्यांना ज्ञान पाहिजे. ज्ञानाला मांडणारी माणसं आहेत. आनंद हा वेगळा प्रकार आहे. आणि आनंदातून जे शब्द जन्माला येतात ते अजरामर असतात. 700 वर्ष झाले हरिपाठाला, अजरामर आहेत शब्द. नाही अजून कळलं? ज्ञानोबरायांचे शब्द अजरामर बुद्धिमान माणसाने नाही केले, भाविकांनी अजरामर केले. हरिपाठ मुंबईमध्ये म्हणला जात नाही, मलबार हिलला म्हणला जात नाही. हरिपाठ कोकणात म्हणला जातो, गावात म्हणला जातो. हे जीवन आहे. ज्ञानोबरायांची भाषा तुम्हाला कळते, ज्ञानोबरायांचा अर्थ बुद्धिमंताला कळत नाही. तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. विठ्ठला विठ्ठला. त्या लोकांचे नुसते नावं असतात, आईबापाचे भावळं असते. पोरांनी संत व्हावं नावं ठेवतात, तुकाराम, एकनाथ अशी नावं ठेवतात पोरांची. तुमच्याकडे पण आहेत. माझ्या कीर्तनाला एक जण आला होता, तो कसाही होता. कीर्तनाला कसाही होता. मला ते काही गुळफिळ काहीतरी लागत होता. त्याने खिशातून कागद काढला आणि दिला. ते मी कागद बघितला, मला एवढं हसू आलं. तो कोण आहे? कसाही. उघड भाषेत बोलायचं म्हणजे विकणार आहे, मटण विकणार आहे. आणि त्याच्या कागदावर काय लिहिलंय माहिती का? जे मटण उदाहरणात असतील त्या कागदावर लिहिलेत, नामदेव 2 किलो, तुकाराम 4 किलो, एकनाथ. त्याच्या आईबापाची इच्छा काय? आता नावाचं पतन किती आहे? हे जसे नावाचे माणसं आहेत तसं संसारातले नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. विठ्ठला विठ्ठला. नावाचे बुद्धिमान आहेत, आनंदी नाही आहेत. जर आनंदी असते, पुन्हा शब्द आहे का, आनंदी असते, संतावर जळले नसते, संताची निंदा केली नसते. आमचं धोतर पाहिले की काही लोकांना वाईट वाटतं. त्यांनी दिलेले का आम्हाला धोतर? बोला ना तुम्ही. वारकरी अभ्यास नाचताना बघितलं, टेन्शन येतं त्यांना. काही काही शिकलेले लोक बघा सूटबूटमध्ये येतात, असे उभे राहतात. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, तया होणी दगड अशी. काही काही माझं दुर्भाग्य, काही काही ठिकाणी असे कीर्तनाला बसतात जसे 10वीहून आलेले. श्रीमंत लोकांचे आणि बुद्धिमान लोकांचे चेहरे जर 10व्यासारखे असतील,
याच्यापेक्षा दुसरं पाप नाही महाराज. आनंदासाठी जन्माला आलात, आनंद मिळाला नाही ही तुमचा मूर्खपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि संत जन्माला आलेले आहेत कुठलाही अभ्यास न करता, कोणाच्याही ग्रंथाचं परिशीलन न करता. शब्द आहे का त्यांच्या हृदयातून अभंग जन्माला येतात, गंगा जन्माला येते. तुकोबरायांचा शब्द बरं का, तुका म्हणे झरा झरा. थोडं पाणी येतं पण सारखं येत राहतं, थोडं येतं पण सारखं येतं. तुमचे 2-4 वाक्य पाठ होत असतात, 2-4 वाक्य पाठ असतात. कुठेही गेले की पहिले ते वाक्य वापरणार. कुणाच तरी उधार घेतलेलं असतं, पिक्चरमधला डायलॉग असतो, नाटकातलं वाक्य असतं. दुसऱ्याच आहे रे ते, दुसऱ्याच्या दारात नका उभं राहू. तुका म्हणे झरा आहे मुळीचाच खरा. मूळचं अंतःकरणातून जन्माला आलं ना ते थंडावा देतं, अंतःकरणाला शांत करतं, त्रिविध तापातून शांत करतं. मग ज्ञानात समाधान नाही किंवा संसारात समाधान नाही, मग काय केलं पाहिजे? पहिला टप्पा आहे देवाच्या दारात उभं राहा. आणि भगवंताकडे गेल्यानंतर भिकारी म्हणून त्यांच्याकडे जाऊ नका. इथे शब्द फार सुंदर आहेत. याचक आणि भिकारी 2 शब्द आहेत. ठाकलोसे द्वारी उभा, उभा शब्दावर लक्ष ठेवा बरं का, जास्त विश्लेषण करत नाही मी. देवाची द्वारी उभा, तसं ठाकलोसे द्वारी उभा म्हणजे तत्पर, सावधान, कुठला शब्द कसा निघून जाईल कळणार नाही, तत्पर उभा. याचक भिकारी ते म्हणवून घेतात, याचना करणारा, भीक मागणारा, पण ते संसारातली भीक नाही आहेत. जगद्गुरू तुकोबारायांची 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायांनी ती भोगलेली आहे. शब्द आहे का, गरिबी वडिलाकडून आलेली नाही तुकोबारायांना. 8 पिढ्याची श्रीमंती तुकोबारायांपर्यंत आलेली आहे. आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तुकोबारायांनी श्रीमंती भोगलेली आहे. 22व्या वर्षी जीवनामध्ये परिवर्तन सुरू झालं. विठ्ठल विठ्ठल. माझं मत आहे बरं का, जो दारू पिलेला आहे ना माणूस, तो जर एकदा माळकरी झाला ना मग माळ नाही काढत. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. वाल्या कोळी एकदा दुरुस्त झाला ना पुन्हा तिकडे जात नाही. ज्यांच्याकडे जन्मजात माळ आहे ना त्यांचा भरोसा नाही. तुम्ही सगळे पुराण वाचून पहा. लंकेमध्ये भांडणं कधी ऐकले का तुम्ही? जिथं दारू आहेत, सगळे जगाला लुटून आणणारा रावण, लंकेत भांडणं नाहीये कधी. अयोध्या बिना भांडणाची नाहीयेत, म्हणून माळकऱ्यात भांडणं आहेत मानावरून. सद्गुणात भांडणं आहेत. ही छोटी गोष्ट नाही आहे. वशिष्ठ आणि विश्वामित्रांनी भांडणं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. आणि रावणाच्या घरात भांडणं नाही आहेत. तुम्ही पूर्ण रावणाचा अभ्यास करू. बोलतात ते, कुंभकर्ण बोलतो, अरे जरा करायला नव्हतं पाहिजे. रावण म्हणतो केलं, ठीक आहे आता मी बघतो. हे चांगलं बोलणं म्हणजे सद्गुण नव्हे, सपोर्ट दुर्गुणालाच आहेत. पण बोलता बोलता थोडासा जर झाला उपदेश तर बघा. मग सगळी माणसं रावणाचे. नाही कळलं अजून? रावणापर्यंत नका जाऊ बरं का. आत्ता वर्तमान काळापर्यंत जेवढे गट आहेत ना, हे गुंडाच्या टोळ्या बघा, हे यांच्यात कधी भांडणं नाही झाले ना, त्यांच्यातच ते मिटवतात. पण लुटताना एक होतात. आतापर्यंत बघा तुम्ही, कुठेही बघा तुम्ही, जेवढे वाईट माणसं आहेत, तुम्हाला कधी असं ऐकायला मिळालं का की मदिरालयामध्ये भांडणं झाले? दारूचं ठिकाण आहे, अरे ते सख्खे भाऊ भेटल्याप्रमाणे एकमेकाला दुःख सांगतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला काय माहिती. बाहेर जेव्हा येतात तेव्हा आम्ही पाहतो. दुर्गुण आणि सद्गुण सांगतोय तुम्हाला. आणि मला खूप वाईट वाटतं, मी अतिशय दुःखाने बोलतो तुम्हाला. सद्गुण आणि दुर्गुण सांगत असताना दारुडे एकत्रित राहतात, एकत्रित पितात, सख्या भावाप्रमाणे वागतात. आणि वारकरच्या दिंडीतून एखादा जाऊ द्यावर किती मार खातो ते कळेल.
आपण देवाकडे चाललो, एखादा माणूस पुढे गेला असेल त्याला कोपरा मारल्याशिवाय राहत नाही. सद्गुणामध्ये अहंकार आहे म्हणून तो देवाच्या दारात नेत नाही. फक्त सद्गुणी दिसतो तो, पण अहंकार दुर्गुण असल्यामुळं त्याच्यामध्ये प्रेम उमलत नाही, प्रेम जन्माला येत नाही. आणि जोपर्यंत प्रेम जन्माला येत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी नाही. दुसऱ्या चरणात सांगा. अतिशय महत्वाचा अभंग आहे. आणि वारकरी संप्रदायाचं हृदय जे मागता येते, मज भीक काही देवा प्रेम भातुके. म्हणून जगात सुरुवात जी कीर्तनाला केली ती मी भांडणापासून केली, या चरणासाठी केली. सगळी माणसं भांडणं करतात, भगवंतांनी प्रेम प्राण्यामध्ये दिलेलं नाही. जे लोक म्हणतात ना हे महाभक्त आहेत, भक्त आहेत, सगळं चुकीचं आहे. प्रेम आणि वैराग्य हे भगवंताकडे, भगवंताचं स्वरूप आहे प्रेम. भगवंत ज्याला आशीर्वाद देतात त्याच्यात प्रेम जन्माला येतं. तुम्ही आम्ही सज्जन असू शकतो म्हणून आपण त्याला म्हणतो फार प्रेमी आहेत, चुकीची कल्पना आहेत. प्रेमामध्ये दोष दिसत नाही, लक्षात येते. प्रेमामध्ये दोष दिसत नाही, हा फार महत्वाचा गुणधर्म आहे. आणि द्वेषामध्ये गुण दिसत नाही. तुमचा शत्रू किती गुणी असू द्या, बरं स्तुती करणार का तुम्ही? किती चांगलं सरकार चालू द्या, विरोधी पक्ष हल्ला बोलणार, नाव काय त्याचं. आणि विरोधी जेव्हा सत्तेत जातात, सत्तेतले विरोधी होतात, ते पुन्हा काय करणार, हल्ला करणार. मला शब्द आहे का काय बोललो तुम्हाला. द्वेषात गुण दिसत नाही कधी. आणि तुम्हाला जर पृथ्वीत आनंद दिसत नसेल ना तर द्वेषी समजा स्वतःला. तुकोबाराला आनंदाचे डोही आनंद पृथ्वीमध्ये, जडामध्ये, प्रत्येक मूर्ख माणसामध्ये परमात्मा दिसतो. प्रेम जन्माला आलाय, दुःखच दिसत नाही या लोकांना. आनंदे निर्भर. तर तुम्ही जर अभंग सावकाश म्हणा, डुल्लत असो, तुझं डोल आहे ना, डोल, अंतःकरण प्रसन्न झाल्यावर डोल येतो. डोल शब्द आहे. अंतःकरण प्रसन्न झालं, तृप्त झालं, मनासारखं झालं, मग डोल येतो. तो संतांना आलेला आहे, आपल्यामध्ये नाहीत. आपण तात्पुरतं हां ठीक आहे, आता चांगलं केलं, पुढं बघू. 9वीला एवढे मार्क आणले, 10वीचं काय बोंब लावतो ते बघू. सुखच नाही त्याला, आनंदच नाही. मुलगा जन्माला आलाय, आनंद माना ना. सगळेच पोरं कलेक्टर झाले पाहिजे असा काही नियम आहे का? आता मी कीर्तनामध्ये बोललो होतो एका ठिकाणी, येत्या 100 वर्षामध्ये मराठी राहणार नाही. सगळेचेच पोरं इंग्लिश मीडियममध्ये शिकतायत आणि सगळ्यालाच वाटतं माझ्या पोराने कलेक्टर व्हावं. ते पोराचं दुर्भाग्य बरं का. ही जन्माला त्यांच्या घरात आली आणि आईबापाच्या ऐवजी ते सासू सासरे झाले त्या पोराचे. काठी घेऊन त्याच्या मागच ओझच.
खरा काळ आमचा होता महाराज. तुम्हाला अजून माहिती नाही, आमच्या वयातलं काय आहे का नाही माहीत नाही. 4थी 5वी शाळेला गेल्यानंतर आमच्या घरचे लोक म्हणले, कीर्तनकार होते वडील, आणि घरचे लोक आम्हाला म्हटले ज्ञानेश्वरी वाचता येते ना, बस कर. म्हटलं का? शिकल्यावर डोकं बिघडतं. म्हटलं शिकू द्या, संस्कार चांगले आहे, तुम्ही तुमच्या संस्कारावर विश्वास ठेवा. कशाला नोकरी करायचे? त्यांचे शब्द पहा कसे, पोपटासारखं माणसाने राहावं, जिथं पिकलेलं फळ आहे तिथं चोच मारावी, निघून जावं, कोणाच्या बंधनात सापडू नये, याला जीवन म्हणतात. गुंतून राहू नये, दुःख आहे तिथं, जीवन दुःखमय होतं, नाही कळत. शिक्षणाला पण याचा अर्थ असा नाही की पूर्वीचे लोक चांगले नव्हते, शिक्षणाला महत्त्व देत नव्हते, तालमीला महत्त्व देत होते. शरीर चांगलं असेल तरच तुम्हाला कीर्तनाला येता येईल. तुमचं जर बसताना जर तुम्हाला त्रास नाही झाला तर कीर्तन ऐकता येईल. शरीर आद्यम खलु धर्म साधनम, पहिला टप्पा आहे तो शरीर. म्हणून पहिल्या काळापासून शरीर चांगलं असण्याकरता महत्त्व दिलेलं आहे. सगळ्या माणसाकडे जाऊन बघा तो. म्हणजे आता मला सांगा तुम्ही, हे खूप श्रीमंत आहेत, चंद्रावर जाणारी लोक आहेत, मंगळावर जाणारी लोक आहेत, पैसे कमवणारी IITचे लोक आहेत. हे जर आले ना, एक सिंगल माणूस सुखी झालेला बघा तुम्ही. एक सिंगल. मी जेव्हा फिरतो ना तेव्हा हे जास्त अनुभवतो मी. सुखी कोण आहे? तुमचा देश स्वच्छ असेल, नियमात वागणारा असेल, तर सुखी आहेत का नाही पाहणं महत्वाचं आहे. एखादं गाव श्रीमंत आहे, एखादा मनुष्य श्रीमंत आहेत, नीट आहे का? श्रीमंत असाल, आनंदी आहेत का नाही? ज्यांच्याकडे पैसा आहे ना, आत्ताच दान झालंय बरं का, तुमच्याकडे झालं का नाही काय माहिती नाही, मतदान झालं का? आपल्या दानावर जगणारे कुठं मोठे असतात का हो? कधी कल्पना करताय तुम्ही? आपल्या दानावर जे मोठे होतात त्याला आपण मोठे समजतो. हा आपला कमीपणा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अडचण इथे, श्रीमंत आहात, ज्ञानी नाही, सुखी नाहीत, आनंदी नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांनी श्रीमंती सोडली, प्रेमानं श्रीमंत झाले. प्रेमाने जाता जाता अजून तुम्हाला सांगून जातो तुकोबाराय कशी श्रीमंत आहेत. तुम्ही ठराविक अभंग वाचता, इथून पुढं कीर्तन ऐकत असताना बघा, जे खानदानी वारकरी आहेत ना, त्यांची मालिका वेगळी आहे. पूर्ण महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत त्यांचा नित्य नियम आहे, आणि ते 6 प्रकारचे अभंग रोज म्हणतात. काकडा तुम्हाला माहिती आहे, त्यांचं भजन, त्यांच्या ज्या गवळणी आहेत ना त्या फार वेगळ्या आहेत. निळोबरायांच्या गवळणी, तुमच्या काही लोकांना तर माहिती नाही कोण निळोबर आहेत. त्यांच्या गवळणी अशी त्या पिटीवर म्हणतात, डोळे मोडीत मोडीत, हाच मोडीत निघालेला असतो. काय मोडीत लावलेले हे प्रकरण? कृष्णाचं प्रेम ज्यांना मिळालेलं आहे त्या गवळणी अशा बोलत नसतात. अहो काय वर्णन करावं? चिरी चोळी त्या धुता विसरती, कपडे धूत धूत, वेणुनाद ऐकल्याबरोबर शरीराचं भान राहत नाहीत. शब्द नीट आहे का? आपण मेकअप करून बाहेर निघतो, आणि त्या गवळणीचं वर्णन तुकोबारायसारखे माऊलीसारखे संत करतात. माऊलीने ज्यांनी ज्ञानेश्वरीने अनुभवामृत दिला आहे ते गवळणीचं वर्णन करतात. काय नुसता नाद ऐकला ना शरीर विसरतात त्या गवळणी. त्या अशा बावळटाप्रमाणे बोलतील का? त्या आपला अपमान आहे. अशा भजण्याला येऊ पण देऊ नका गावामध्ये, नाही तर 2 अभंग झाले की लगेच म्हणतात गवळण लावा. मराठी कळली का? ते काय लावा? परवाच पनवेलमधून फोन आला मला, महाराज तुमची YouTube ऐकतो, तुम्हाला सुपारी द्यायची. म्हटलं कशाची? कीर्तनाची. अरे भावना आहे त्या बिचारायची, त्याला काय करणार? म्हटलं नाही मी सुपारी घेत नाही. अहो तुमचं काय असेल ते सांगा ना. म्हटलं काय पाहिजे? कीर्तन काही, तुम्ही काही करा. त्याला हेही माहित नाही कीर्तन कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात, त्याची भावना आहे बिचारे. काय करणार तुम्ही?
नवीन नवीन गादीवर बसलो, ते सगळे भावनिक आणि श्रद्धावान लोक असे हे घेऊन यायचे, मोकळा कागद, बाबा तुमचा कोणता दिवस घालायचा, काय बोलतात ते नाही कळायला अजून. प्रेमात दोष दिसत नाहीत. विठाला विठाला. जे शुद्ध बोलतात, कोणता अभंग लिहिलाय त्यांनी बोला ना. जे शुद्ध बोलतात, ज्यांना मराठीचं ज्ञान आहे, कोणतं काव्य निर्माण केलंय त्यांनी, कोणता अभंग लिहिलाय, कोणता देशाचा उद्धार झालाय त्यांच्याकडून. प्रेमाने उद्धार होतो. आणि संतांच्या शब्दात एवढी ताकद असते महाराज. दोनच शब्द वाढल्या कोळी कुठे कीर्तन ऐकायला गेला नाही. संतांच्या मनात आलं, दोन शब्द दिले, राम नामाविषयी प्रेम जन्माला आलं. शब्द ऐका, राम नाम नाही, राम नाम बोलायचं असतं, राम नामात प्रेम पाहिजे. विठाला विठाला. म्हणून साधूचं जे भजन आहे ना, ते प्रेमातलं भजन आहे, आपलं गाण्यातलं भजन आहे, रागातलं भजन आहे. साधूचं भजन हे नाही आहे रामकृष्ण गीती गात, पुळ्या वाजवित, वासुदेवाचा अभंग. वासुदेव दिसले म्हणून घेतले बरं का. बिचारे फार दुर्मिळ होत चालले तुम्ही लोक.